जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 10वा। जगज्योती नाम समास 5वा। पंचप्रलय निरूपण नाम श्रीराम समर्थ। एका प्रलयांचे लक्षण पिंडी दोन्ही प्रलय जाण, एक निद्रा एक मरण देहांत काळ। म्हणजे समर्थ आपल्याला म्हणतायत की आता प्रलयांचे लक्षण जाणून घ्या। पिंडाच्या ठिकाणी दोन प्रलय होतात, एक म्हणजे निद्रा आणि दुसरा म्हणजे देहांत काळ म्हणजेच देहाचे मरण होय। संपूर्ण जगाला या विश्वाला चेतना पुरवणाऱ्या जगज्योती स्वरूप जाणीवेचं समर्थांनी बऱ्याच विविध अंगांनी आपल्या समोर ठेवलेलं चिंतन या दशकात आपण अभ्यासत आहोत। परब्रह्मानं इच्छिलेल्या सत्य संकल्प पूर्ण व्हावा म्हणून ब्रह्मदेव कल्पनेनं सृष्टीची निर्मिती करतात, श्री विष्णू जाणीव रूपानं तिचं पालन करतात, प्रतिपालन करतात, तर रुद्र म्हणजेच महादेव त्यातील नेणिवेचा संहार करतात। अशा रीतीनं परमात्म्याच्याच आधिपत्याखाली सृष्टीचं चलनवलन सुरू असतं। हे आपण मागच्या समासामध्ये पाहिलेलंच आहे। त्यातून एक ठाम निष्कर्ष असा निघाला की हे दृश्य विश्व निर्माण झालेलं नसतानाही आपल्याला ते सत्य वाटतं, शाश्वत वाटतं, दृश्यातील घटना खऱ्याच वाटतात। त्यामुळं असं होतं की काय, परमार्थावर किंवा संतांच्या सांगण्यावर, संत वाणीवर आपला विश्वास बसत नाही। या पार्श्वभूमीवर सत्याचा आपल्या अंतरंगात बोध व्हावा, तो घनीभूत व्हावा, संत वचनांवर श्रद्धा जडावी, त्यासाठी तसंच आपल्या अविश्वासाचं मूळ कारण कोणतं ते सुस्पष्ट करण्यासाठी या पंचप्रलय निरूपण नाम या समासाची रचना समर्थांनी केलेली आहे। पंचप्रलय म्हणजे 5 प्रलय। प्रलय या शब्दाचा सरळ अर्थ जर आपण काढला तर प्रचंड असा महापूर येऊन त्यात सर्व काही वाहून जाणं। इथं मात्र भौतिक प्रलय नव्हे तर आंतरिक प्रलय समर्थांना अभिप्रेत आहे। म्हणजेच आपल्या विचारांचा, कल्पनांचा, भ्रमांचा प्रलय व्हावा असं समर्थांना वाटतंय। आपण सृष्टीला सत्य व संतांच्या सांगण्याला खोटं म्हणजे मिथ्या मानतो। सृष्टीत दृश्य घटना घडतात, त्या आपण अनुभवतो, पण संतांचे बोल मात्र आपल्याला पटत नाहीत, आपल्याला उमगत नाहीत, कारण त्यांची प्रचिती आपल्याला नसते। तेव्हा आपल्यातील भ्रामक संकल्पनांचा प्रलय साधण्याच्या दृष्टीनं हा समास अत्यंत मोलाचा आहे। मागील म्हणजेच बीजलक्षण नाम या समासात समर्थांनी सृष्टी व मानवाची उत्पत्ती विज्ञानाच्या तर्कवादी तसंच संतांच्या आत्मज्ञानी अशा दोन्ही दृष्टिकोनातून समजावून दिली। त्यानंतर लगेचच हा पंचप्रलय निरूपण नाम समास रचला आहे। त्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे विश्वाची अशाश्वतता आपल्याला पटवून देणं। ती पटली की आपल्या जीवनात मोठी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही। पिंडातील 2, ब्रह्मांडातील 2 व एक विवेक प्रलय अशा या 5 प्रलयांचं सुंदर असं विवेचन समर्थ या समासात करत आहेत। त्याद्वारे आपण सत्य शाश्वत मानत असलेल्या दृश्यातील
सर्व गोष्टी कशा असत्य अशाश्वत आहेत हे त्यांना पटवून द्यायचं आहे. हा देह, ही सृष्टी, हे ब्रह्मांड असत्य आहे, अशाश्वत आहे असं कळण्याला आपण भयभीत होऊन जाऊ. आपण परमार्थ करतो, पण अनेक वेळा तो भीतीपोटी असतो असं दिसून येतं. नाहीतर आपण हातात अंगठ्या, गंडेदोरे बांधण्याचं किंवा ज्योतिषाकडं जाण्याचं कारणच काय? एवढंच नाही तर आपण सद्गुरूंकडेही प्रापंचिक सुबत्तेची अपेक्षा ठेवूनच जात असतो. याचाच अर्थ भीतीपोटी आपण हे सगळं करतो असं म्हणायला वाव आहे. सृष्टीचं मिथ्यत्व दाखवून समर्थांना आपल्याला घाबरवून टाकायचं नाहीये. दृश्याचा अशाश्वतपणा ते आपल्याला सांगणारच आहेत, पण ते सत्य आहे. त्यात घाबरण्यासारखं भिण्यासारखं काहीच नाही. ते केवळ आपल्याच बाबतीत घडतं, इतरांच्या बाबतीत नाही असंही नाही. सृष्टीत अशी एकही गोष्ट नाही की जी उत्पन्न झाली पण तिचा अंत झालेला नाही. अगदी ब्रह्मांडालाही अंत आहे. निर्माण झालेला प्रत्येक हरेक घटक विसर्जित होणारच हा कालचक्राचा नियमच आहे. जसं गाडीनं प्रवास करण्यासाठी आपण निघतो तेव्हा आपण एका गावावरून दुसऱ्या गावी पोचणारच, तसं हा जीवन प्रवास सुरू झालाय म्हणजे या प्रवासातील उतरण्याच्या अर्थात मृत्यूच्या ठिकाणापर्यंत आपण खात्रीनं जाणारच, तिथं आपण पोहोचणारच. त्यामुळं प्रलय मृत्यूविषयी सतत सांगून समर्थांना आपल्याला घाबरवायचं नाही, तर काळाचं मोल आपल्याला समजवायचं आहे. काळाचं महत्त्व आपल्याला समजवायचं आहे. आज आपण सर्वजण मृत्यू लोकात आहोत. इथं प्रत्येकाचं विशिष्ट असं आयुर्मान आहे, आयुष्य आहे. आतापर्यंतचं जे जगून झालं ते झालं, पण उरलेलं जे क्षण आहेत त्यातील किती क्षण मी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे खर्च करतोय याचा हिशोब आपल्यासमोर मांडण्याचा समर्थ प्रयत्न करीत आहेत. प्रलय पश्चात पृथ्वी तलावर काहीही उरत नाही. पैसा, मान अपमान, मान प्रतिष्ठा, लौकिक यापैकी काहीही शिल्लक उरत नाही, हे ध्यानात ठेवा. देहधारक तिन्ही मूर्ती निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रलय श्रोती ब्रह्मांडीचा जाणावा. म्हणजे देहधारी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ज्यावेळी निद्रा घेतात म्हणजे झोप घेतात, तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय आहे असं लक्षात ठेवा. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्मप्रलय झाला. म्हणजे ज्यावेळी या तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पांत ओढावतो, त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे, असे मानावे. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी, पाचवा प्रलय उदंडी, जाणी जे विवेकाचा. म्हणजे या नवखंडांच्या सृष्टीत पिंडांच्या ठिकाणी 2 व ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 असे 4 प्रलय आहेत. पाचवा सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय होय. पहा, समर्थांना नेमकं काय म्हणायचंय. पिंडाचे 2 प्रलय अर्थात निद्रा आणि मृत्यू, त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचे 2 प्रलय आणि 5वा म्हणजे
पाचवा आहे तो विवेक प्रलय. बघा, राजा असो किंवा रंक, रोजच्या कामानं देह थकल्यावर प्रत्येकाला विश्रांतीची गरज असते. अंथरुणावर पडता क्षणी थकलेला आपला देह निद्राधीन होतो. व्यवहाराच्या चौकटीत राहताना असलेली भ्रांत काळजी झोपेमध्ये त्या काळापुरती का होईना पण दूर होते. मनावरचा मेंदूवरचा भार हलका होतो. ताणलेला देह सैल होतो आणि विसावतो. पुढे छान झोप झाल्यानंतर ताजतवानं वाटतं. काम करण्यास उत्साह येतो, उत्साह वाढतो. ही गाढ निद्राधीनता म्हणजेच पिंडाचा निद्रा प्रलय. दररोज आपण तो अनुभवतो. देहांत हा पिंडाचा दुसरा प्रलय होय. झोपेतून आपण जाग होतो. मृत्यूरूपी चिर निद्रेतून मात्र जाग होणं कधीही शक्य नसतं. परंतु सद्गुरूंनी जाग केलं तरच निद्रा प्रलयातून आपण बाहेर येतो. नाहीतर मृत्यूच्या प्रलयाधीन व्हायला आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे. झोपेतच मरण पावणारे किंवा झोपेतच मृत्युमुखी पडल्याचा, मृत्यू झाल्याचा कित्येक घटना आपल्याला सांगता येतील. असे हे पिंडाचे दोन प्रलय दररोजच्या अनुभवाचा निद्रा प्रलय आहे. तर खात्रीपूर्वक खात्रीचा म्हणजे मृत्यू प्रलय आहे. ब्रह्मांडातही दोन प्रलय आहेत. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे झोपी जातात तेव्हा ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय होतो असं मानतात. पण जेव्हा या देहधारी देवतांचाच अंत होतो तेव्हा ब्रह्मप्रलय अर्थात कल्पांत सुरू झाला असं समजावं. पाचवा विवेकाचा प्रलय हा सर्वोत्तम आणि जीवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्गुरू प्रदत्त साधन अखंड करत राहिल्यामुळे त्यांच्या चरणी शरणागत भाव उत्पन्न होतो. आत्मानात्म विवेक करून दृश्याचा पसारा बाजूला सारता येतो. हाच विवेक प्रलय होय. तो या जन्मात साधायचा आहे हे लक्षात ठेवा. आपण टप्प्याटप्प्यानं हे प्रपंच प्रलय समजावून घेताना वेळेचं मूल्य किती आहे याची आपल्याला खरी कल्पना येईल. भगवंत प्राप्तीचं ध्येय किती लांब आहे ते गाठण्यासाठी माझ्याकडं किती वेळ आहे, माझ्याकडं किती वेळ शिल्लक उरलाय आणि किती दृढतेनं वेगानं मला कृती करायला हवी याचं त्रैराशिक या निमित्तानं म्हणता येईल. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा केवढा मोठा प्रवासाचा पल्ला आहे. त्यात मला मुमुक्षत्व येणार कधी, सद्गुरू मला भेटणार कधी, त्यांनी दिलेलं साधन मी करणार कधी, माझी अहंता गळून पडणार कधी, भगवंत चरणी मी शरण होणार कधी आणि त्या परमतत्वाची अनुभूती अंतरंगात येणार कधी. कितीतरी पाडाव आहेत, कितीतरी टप्पे आहेत या दीर्घ प्रवासामध्ये. आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारा व शाश्वत परमतत्वाला अनुभवण्यासाठी कृतिशील बनवणारा हा समास आहे हे प्रत्येकाने जाणावे. पुढे ऐसे हे पांचही प्रलय सांगितले एथान्वये, आता हे अनुभवास ये ऐसे करू. म्हणजे याप्रमाणे हे पाच प्रलय यथानुक्रमे आपल्याला सांगितलेले आहेत. आता
ते आपल्या अनुभवाला येतील अशा रीतीने त्याचे वर्णन करूया. निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे, सुषुप्ती अथवा स्वप्न भरे, अकस्मात अंगी म्हणजे ज्यावेळी आपल्याला झोप येते त्यावेळी जागृतीत होणारे सर्व व्यापार थांबतात आणि अकस्मात गाढ झोप लागते किंवा आपल्याला स्वप्न पडतात. या नाव निद्रा प्रळये, जागृतीचा होय क्षय. आता ऐका देहांत समये, म्हणजे मृत्यू प्रळये. म्हणजे या प्रकारे जागृतीचा क्षय होतो त्याला निद्रा प्रलय असे म्हणतात. आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो त्या मृत्यू प्रलयासंबंधी आपण ऐकूया. देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती, तेने पंचप्राण जाती व्यापार सांडुनी. म्हणजे देहामध्ये रोग बळवतात किंवा काही कठीण प्रसंग ओढवतात आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात. तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू, दुसरा प्रळये अनुमानू असे चिना. म्हणजे वासनायुक्त प्राण निघून गेले, इकडे नुसता देह निष्प्राण पडून राहतो, यालाच दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू प्रलय म्हणतात. तो अनुभवायला येत असल्यामुळे तेथे तर्काला जागाच उरत नाही, जागाच नसते. पहा, समर्थांना आपल्याला काय सांगायचे की रोगाचा प्रादुर्भाव होऊन किंवा अपघातासारखी दुर्घटना घडून देहातील पंचप्राण देहाला सोडून जाताच देह मृत्युमुखी पडतो. प्राण जाताच अंतरीची जाणीवही देहातून बाहेर पडते आणि माग फक्त मृत शरीर उरतं. हा जीवाचा मृत्यू प्रलय हा आपल्या प्रचितीचा असल्यामुळं त्यातील अनुमानाची काही गरज उरत नाही. नुकतंच जन्माला आलेलं बालक काही मिनिटातच डोळे कायमचे बंद करतं, तर जगण्याची इच्छा संपलेले काही वयोवृद्ध केवळ प्राण जात नाही म्हणून अंथरुणाला खिळून असतात. ऐन तारुण्यात काही जण जीवनाचा डाव अर्ध्यावर टाकून निघून जातात, तर काही जण असाध्य रोगाचे शिकार होतात. जीवाच्या जबाबदाऱ्या राहिलेल्या आहेत का? तो जीव धर्मवीर कर्मवीर आहे का? तो पुण्यश्लोक आहे की पातकी आहे? अशा कुठल्याच पार्श्वभूमीचा देहांतासमयी विचार होत नाही. इहलोकीच्या वास्तव्याचा शेवटचा क्षण आला रे आला की जीवाला मृत्यू हा येणारच, त्याला अनुमानाची गरजच नसते. जन्माला आल्यानंतर लज्जा रक्षणार्थ देहाला लंगोट घातला जातो, तर मृत्यूनंतर निधनानंतर शव झाकण्यापुरतं कफन चढवले जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ना लंगोटाला खिसा असतो ना कफनाला खिसा असतो. म्हणजेच जन्माला येताना आपण काहीही घेऊन येत नाही आणि जीवनात आपण कमवलेल्यापैकी काहीही मृत्यूनंतर आपल्या सोबत घेऊन जात नाही. हे आपल्याला माहीत असूनही मनुष्य मात्र आयुष्यभर भौतिक वस्तूंच्या हव्यासापायी अशाश्वताच्या माग धावत असतो. अर्थात कर्तव्य कर्म म्हणून प्रपंचाला पूरक गोष्टी जरूर कराव्यात, पण त्या कशा कराव्यात हे सांगताना विवेकाचं महत्त्व समर्थ वारंवार आपल्याला लक्षात आणून देत आहेत. ते विवेकाचं महत्त्व यावरती जास्त
भर देत आहेत. मृत्यूनंतर आपल्यासोबत मी काय घेऊन जाऊ शकणार आहे असा विवेक जर कायम जागृत असेल तर जीव मृत्यूला सदैव तयार राहतो. मात्र विवेकाअभावी अनेकांना मृत्यूची भीती वाटत असते. हे सत्य नाकारून चालणार नाही. अशा मंडळींना देह सोडायची इच्छा नसते. त्यांच्या अतृप्त वासना त्यांना देहाशी बांधून ठेवतात. अतीव आसक्तीपायीच त्यांना पुढील जन्माची वाट चालावी लागते. अशा जीवांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा प्राणवायूसोबत त्यांच्या वासना मिश्रित मनाची जाणीव त्यांचा देह त्यागून टाकते. त्यांच्या वासना त्यांच्या सूक्ष्म देहाचे संस्कार वायू रूपात राहून नवीन शरीराचा शोध घेत राहतात. आयुष्यभर प्रचंड मेहनत घेऊन मिळवलेली कुठलीच गोष्ट जर मृत्यूनंतर सोबत येत नसेल, ती काळाच्या प्रलयात वाहून जाणार असेल तर जीवनाची अशाश्वतता कळण्यासाठी आणखीन दुसरा कुठला आरसा दाखवावा ते सांगा. असे हे पिंडातील दोन निद्रा प्रलय आणि मृत्यू प्रलय हे दोन प्रकार समर्थांनी आपल्यासाठी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलेले आहेत. समर्थ पुढे सांगतात, तिसरा प्रलय म्हणजे तो आहे ब्रह्मांडाचा अर्थात ब्रह्मदेवाचा निद्रा प्रलय. एक लक्षात घ्या, जशी जीवाला झोप अत्यंत आवश्यक आहे तशीच ती सृष्टीरचेत्या ब्रह्मदेवाला देखील गरजेची आहे. फरक एवढाच आहे की ब्रह्मदेवाचा दिवस तसंच रात्र यांचा कालावधी पृथ्वी तलावरील कालगणनेच्या तुलनेत फारच मोठा आहे. 6व्या दशकातील 4थ्या ब्रह्मनिरूपण नाम या दशकामध्ये समर्थांनी सांगितलंय की कृतयुगाची 17,28,000 वर्ष, त्रेतायुगाची 12,96,000 वर्ष, द्वापर युगाची 8,64,000 वर्ष तर कलियुगाची 4,32,000 वर्ष अशा या 4 युगांचा मिळून एक कल्प होतो. तोच ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र असते. म्हणजे पृथ्वीवरील 43,20,000 वर्ष झाली की ब्रह्मदेवाचा दिवस संपून रात्र सुरू होते आणि ब्रह्मदेव झोपी जाण्याला तयार होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वी जसं आपण दारं खिडक्या वगैरे नीट बंद केल्यात ना, अन्न वगैरे नीट झाकून ठेवलंय ना हे तपासून पाहतो, तसं ब्रह्मदेवही त्यांच्या झोपेत व्यत्यय नको म्हणून अवघ्या सृष्टीलाच निद्राधीन करून टाकतात. हा ब्रह्मांचा निद्रा प्रलय आहे असं समर्थ आपल्याला इथं सांगत आहेत. पुढे तिसरा ब्रह्मा निजेला, तो हा मृत्यूलोक गोळा झाला. अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्रांचा. म्हणजे तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. हा ज्यावेळी ब्रह्मदेव झोपी जातात त्यावेळी सर्व प्राणीमात्रांचा व्यापार खुंटतो आणि मृत्यूलोक नाश पावतो. बघा समर्थ काय म्हणतायत की ब्रह्मदेव सृष्टी व्यवहारच थांबवून टाकतात. कमळानं पाकळ्या मिटून घ्याव्यात किंवा मोरानं पिसारा आवरावा तसं
सर्व प्राणी मात्रांना सुषमांशांत आणून ब्रह्मदेव निद्रिस्त होतात। मनुष्य जसं निद्रेसमयी त्यांचे व्यवहार काळाच्या अधीन करून टाकतो, म्हणजे आपल्याकडं एक म्हण आहे, झोपलं आणि मेलं सारखंच। म्हणजे जोपर्यंत झोपेतून आपण जागं होत नाही तोपर्यंत आपण मेल्यासारखेच असतो, मूर्छित अवस्थेतच असतो, असा या म्हणीचा अर्थ आहे। त्याचप्रमाणे मनुष्य झोपल्यावर आपला देह, आपला संपूर्ण दैनंदिन व्यवहार काळाच्या अधीन करून टाकतो, तसं ब्रह्मदेवही झोपी जाताना सृष्टीचे सर्व व्यवहार काळाच्या स्वाधीन करून टाकतात। मनुष्य झोपेतून जाग झाल्यानंतर तरतरीत होऊन उत्साहानं कामाला लागतो, तसंच ब्रह्मदेवही सुषमात असलेल्या अनंत जीवांना गोळा करून पुन्हा सृष्टी विस्ताराचं कार्य हाती घेतात। यावरून एवढ्या मोठ्या कालखंडात तुमच्या आमच्यासारखे वासनेच्या घाण्याला जुंपलेले अनंत जीव जन्म मरणाच्या किती येरझाऱ्या घालत असतील याची कल्पना तरी यावी। गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, तुझे आणि माझे अनंत जन्म झाले आहेत, मात्र दुर्दैवानं तुला पूर्वीच्या कुठल्याच जन्माची आठवण राहिलेली नाही। अनंत जन्म घेऊन जीव अनंत वेळा मरण पावतो, तरीही विवेक प्रलयाची भूमिका त्याच्या अंतरंगी स्थिरावत नाही आणि त्याच्या अभावी त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही। असं हे दुष्टचक्र चिरंतर अव्याहतपणे चालू राहतं। ते थांबवणं खरं तर आपल्याच हाती आहे। ते साधायचं कसं, यावर आपण पुढील मार्गदर्शन बघणार आहोत। जसा पिंडातील निद्राप्रलय तसा ब्रह्मदेवाचा निद्राप्रलय आपण अभ्यास केला। पिंडाचा जसा मृत्यूप्रलय असतो तसा ब्रह्मांडाचाही मृत्यूप्रलय असतो। त्यालाच कल्पांत किंवा ब्रह्मप्रलय असे म्हणतात। ब्रह्मादिक देवांचा अंत होऊन ब्रह्मांडाचा संहार होतो। जगज्योती परब्रह्माच्या निर्विकल्प अवस्थेत पुन्हा विराजमान होते। अशा या ब्रह्मांडाच्या मृत्यूप्रलयाचं समर्थांनी खूप सुंदर असं सुरेख असं वर्णन केलेलं आहे। ते आपण आता अभ्यासणार आहोत। महाप्रलयावरून नोहाची नौका या गोष्टीची आठवण होते। आपल्यापैकी बहुतेक जणांनी ती गोष्ट वाचली किंवा ऐकली असेलच। जग बुडी होणार अशी अंतस्फूर्ती झाल्यामुळं नोहा नावाचा एक इसम भली मोठी नौका तयार करायचं काम हाती घेतो। लोक त्याला वेडा ठरवू लागतात, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत नोहा त्याचं काम सुरूच ठेवतो। अखेर नौका तयार होते। प्रत्येक प्रजातीतील एक एक प्राणी नोहा आपल्या नौकेत घेतो आणि एक दिवस धुवाधार पावसाला सुरुवात होते। प्रचंड अशा पावसाचं रूपांतर महापुरात होतं आणि महापुरात सर्व काही नाश पावतं। नोहा आणि त्याच्यासोबत असणारे जीव नौकेत असल्यामुळं वाचतात, अशी ती गोष्ट होती। यातील खरं किती आणि खोटं किती हा भाग वेगळा आहे, पण प्रलय कसा असू शकतो याची त्यावरून कल्पना करता येईल। काही वर्षांपूर्वी उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयातून उगम पावणाऱ्या अलकनंदा, मंदाकिनी या नद्यांच्या महापुरात प्रचंड मोठी जीवित व वित्तहानी झाल्याचं आपण पाहिलेलंच आहे। महापुरामुळं उद्भवलेल्या तिथल्या भीषण परिस्थितीचं आपल्याला टीव्हीवरती दृश्य बघायला मिळतात। ती दृश्य पाहूनच अंगाचा थरकाप उडत असतो। मग तिथली प्रत्यक्ष परिस्थिती कशी असेल याचा विचारच केलेला बरा, कारण विश्वामध्ये अशा अनेक घटना घडत असतात।
आणि त्यातून महाप्रलय कसा असेल याची चुणूकच भगवंत आपल्याला दाखवत असतो असं आपल्याला वाटतं. या यंत्रयुगातील मानवानं केलेली क्रांती, एवढी मोठी क्रांती दुर्दैवानं अशा प्रलयांना आमंत्रित करणारीच ठरत आहे. प्रचंड प्रदूषणामुळं जागतिक तापमानवाढीचा राक्षस संपूर्ण सजीव सृष्टीसमोर वासून उभा आहे. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळू लागला असून सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचा इशारा आपल्याला शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. सूर्याच्या प्रखर अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सृष्टीचा बचाव करणारं ओझोन वायूचं वलय कमी होऊ लागले, विरळ होऊ लागले. त्यामुळं येत्या काळात सूर्याच्या उष्म्यापासून बचाव करण्याचं आव्हान पृथ्वीवासियांसमोर असणार आहे. लोणारचं सरोवर ज्या उल्कापातामुळं अस्तित्वात आलं, तसे मोठे उल्कापात घडणं, भूकंप घडणं, वादळं येणं, ज्वालामुखीचा उद्रेक होणं यासारख्या घटनांना आपण टाळू शकतो का? अशा सृष्टीसंहाराचं, प्रलयनकारी घटनांचं वर्णन समर्थ आता करत आहेत. अमुक वर्षापर्यंत मी खात्रीनं जगेन, आयुष्य ऐशोरामात जाण्यासाठी स्थावर जंगम मालमत्ता जमवेन, असे इमले रचून जगणं हा मुळातच आपला भ्रम आहे. मिथ्या विश्वाला सत्यत्व देऊन आपण जे आभासी जीवन जगत आहोत ते समर्थांना मुळापासून उकळून टाकायचं आहे. आणि त्यासाठीच तर या समासाचं प्रयोजन त्यांनी केलेलं आहे. आपण आत्ताच ऐकलेल्या घटनांचा संदर्भ मनात ठेवल्यास समर्थांनी ब्रह्मप्रलयाचं केलेलं वर्णन वस्तुस्थितीला सोडून नाही हे ध्यानात येतं. मेरू पर्वत किंवा शेषनाग आपल्याला माहीत नसेल, ते कल्पनेतून साकारलेले असतील असं एक वेळ गृहीत धरलं तरीही सृष्टी प्रलयाच्या समर्थांनी वर्णन केलेल्या घटनांचा वास्तवाशी संबंध आहे. आणि त्यावर अंतर्मुख होऊन विचार केला तर समर्थांना अभिप्रेत असणारा बोध निश्चितच आपल्या अंतरंगात उतरू लागेल. जसा जीवाच्या आयुष्याचा शेवट होतो तो मृत्यूप्रलय, तसा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा शेवट होतो तेव्हा ब्रह्मप्रलयाला सुरुवात होते. तेव्हाची स्थिती समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास, कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे. म्हणजे त्यावेळी प्राणीमात्रांचे सूक्ष्मांश वायुचक्रात वास करतात. असा बराच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र सरून ब्रह्मदेवाला जागृती येते. पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते संची. सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रलय मांडे. म्हणजे ब्रह्मदेव परत पूर्वीप्रमाणेच सृष्टी रचना करतात आणि ज्यांचे सूक्ष्मांश वायुचक्रात लीन झालेले असतात त्या जीवांची पुन्हा उत्पत्ती करतात. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी जेव्हा संपतो त्यावेळी ब्रह्मप्रलयास सुरुवात होते. शतवर्षे मेघ जाती, तेने प्राणी मृत्यू पावती. असंभाव्य तर्फे क्षिती, मर्यादे वेगळी. म्हणजे 100 वर्षे पाऊस पडत नाही, त्यामुळे प्राणी मरून जातात. कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात. सूर्य तपे 12 काळी, तेने पृथ्वीची होय होळी. अग्नी पावता पाताळी, शेष विषवमी. म्हणजे सूर्य 12 काळांनी ताप देऊ लागतो. म्हणजे 12ही महिन्यातील 12 आदित्यांचा ताप
एकवावा म्हणजे एकत्र करावा, त्याप्रमाणे असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते. अग्नी पाताळापर्यंत पोचल्यामुळे शेषनाग विष ओकू लागतो. पहा, समर्थ म्हणतायत 100 वर्ष ढगच येत नाहीत, पाऊसच पडत नसल्यामुळं भीषण दुष्काळ पडून प्राणी मात्र मृत्यू पावतात. पृथ्वीला कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे तडे जातात. पाण्याअभावी तिची लाहीलाही होते. आज आपल्याला पाण्याची किंमत नाही, पण अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हाच आपले डोळे खाडकन उघडतील. आज विज्ञान इतकं प्रगत झालंय, परंतु पाण्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याला ते सक्षम नाहीत. पृथ्वीची अक्षरशः होळी होईल इतकी आग सूर्य त्याच्या 12 प्रकारच्या किरणांनी ओकू लागतो. हा जाळ पाताळापर्यंत जातो आणि शेष नाग त्याच्या मुखातून भयंकर विष ओकू लागतो. शेष नाग आहे किंवा नाही हा मुद्दा जरा जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी ज्वालामुखीतून निघणारा तप्त लावारस शेषाच्या विषाहून कमी विध्वंसक नाहीये. म्हणजेच शेष नागाच्या विषाप्रमाणे लावा देखील महाविध्वंसक आहे, हे ध्यानात ठेवा. लावा रसाच्या कह्यात येणारे प्राणी, झाडं झुडपं सर्व काही खाक होऊन जातं. वरून सूर्याचा तडाखा आणि खालून लावारूपी शेषाचं विष, यामुळं पृथ्वी जळून जाते. पुढं काय होतं ते सांगताना समर्थ पुढे म्हणतात, आकाश सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विष वमी गराळा, दोहीकडून जळता भूगोळा पुरी कैची. म्हणजे आकाशातून सूर्याच्या ज्वाळा आणि पाताळातून शेषाचे ओकलेले विष या प्रकारे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील. सूर्यास खडतरता चढे, हलकालोळ चहूकडे, कोसळती मेरूचे कडे, घडघडायमान. सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चारी बाजूला हल्लाकल्लोळ माचतो. कडकडाट करून मेरू पर्वतांचे कडे धडाधड कोसळू लागतात. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासाधिक, याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती. म्हणजे अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास याशिवायही अनेक लोक सर्व जळून खाक होतात. बघा, आता समर्थ काय म्हणतायत, आता खऱ्या अर्थानं कल्पांताचे नगारे वाजू लागलेले. चहूकडं म्हणजे चारी बाजूला नुसता हल्लकलोळ उडालेला आहे. मेरू पर्वताचे कडे कोसळू लागलेत. त्यामुळं तिथं वस्ती करणारे देव वायू स्वरूपात विलीन होतात. तसंच इंद्राची राजधानी असणारी अमरावती, सत्यलोक, वैकुंठलोक, कैलास लोक आणि इतर लोक जळून भस्मसात होतात. म्हणजे परब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेतून गुणमाया, तिच्यातून त्रिगुण, तमोगुणातून पंचमहाभूत म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी अशा क्रमानं सृष्टी निर्मिती झाली. ब्रह्मप्रलय सुरू झाला की ब्रह्मांडाचा देखील उलट प्रवास सुरू होतो. एक एक तत्व आधीच्या तत्वात मिसळायला सुरुवात होते. समर्थ पुढे म्हणतात, मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाच ओसरे, देव समुद्राव वावरे, वायोचक्री. म्हणजे मेरू पर्वतच नष्ट होतो, त्याचा सर्व महिमा नाहीसा होतो आणि देव समुदायही वायुचक्रात सूक्ष्मांशाने वावरतात. पुढे नुसते उरेल जळ,
तयास सोशील अनळ, पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे. म्हणजे पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरेल, नंतर ते सर्व जल अग्नी शोषून टाकतो आणि अमर्याद ज्वाला एकत्र होऊन उफाळू लागतात. बघा किती विस्तीर्ण असं वर्णन समर्थांनी या दासबोधामध्ये दिलेलं आहे. पहा, पृथ्वीवरील सर्व भस्मसात झालं की हत्तीच्या सोंडे इतक्या जाड पर्जन्यधारात बरसू लागतात. जलधारांच्या माऱ्यात पृथ्वी थोड्याच कालावधीत जलमय होऊन जाते. पृथ्वीवर आजही 70% पाणी आहे. त्याचं जर प्रमाण वाढून 100% झालं की हा भूलोक उरणारच नाही. मग हे पाणी ब्रह्मांडातील एकवटलेला अग्नी शोषून घेतो. तेव्हा देवांना आपापले देह सोडावे लागतात व ते वायू स्वरूपात मिसळून जातात. मग वायू अतिशय जोरानं वाहू लागतो. पुढे तो अग्नीवर झडप घालून त्याला विझवितो. धूर जसा आकाशात नाहीसा होतो तसं हा वायू परब्रह्मामध्ये लीन होतो. जिथं या सृष्टीला आम्ही सत्य मानून बसलोय, हे तुझं ते माझं अशा भ्रमात अडकलोय. धनसंचयाच्या धनसंपदेच्या मागं लागलोय. त्या ह्या सृष्टीची प्रलयात कशी वाताहत होते याचं वर्णन समर्थांनी केलंय. त्याच न्यायानं आपण व आपली मिथ्या सृष्टीही नामशेष होणार असा इशारे वजा बोध समर्थ आपल्याला देत आहेत. ते पुढं सांगतात, समुद्रींचा वडवा नळ, शिवनेत्रींचा नेत्रानळ, सप्तकंचुकींचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युलता. म्हणजे समुद्रातील वडवानळ, शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी, पृथ्वीच्या सप्त आवरणातील आवरणानळ, सूर्य आणि विद्युलता. ऐसे ज्वाळ एकवटती, तेने देव देह सोडिती, पूर्व रूपे मिळून जाती प्रभंजनी. म्हणजे याप्रमाणे हे सर्व एकत्रित होऊन ज्वाळा उफाळू लागल्या की देवही देहत्याग करतात आणि पूर्व रूपाने वायूमध्ये मिळून जातात. तो वारा झडपी वैश्वानरा, वनी विझेल एकसरा, वायो धावे सैरावैरा परब्रह्मी. म्हणजे त्या वाराने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो आणि वायू ब्रह्मांडात सैरावैरा धावत सुटतो. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी, बहुतांमध्ये थोडी आसी नाश बोलिला. म्हणजे हा जो धूर आहे तो आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशीच वायूची स्थिती होते आणि तो परब्रह्मी नाहीसा होतो. बरोबरच आहे. बऱ्याच असलेल्या वस्तूंपुढे थोड्याचा नाश होतो असे म्हणतात ते खरे. वायो वितळताच जाण, सूक्ष्म भूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी. म्हणजे वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आणि जाणीवरूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. तेथे जाणीव राहिली आणि जगत ज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. म्हणजे तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते, पण जगत ज्योती नाहीशी होते. शुद्ध सारांश स्वरूप स्थिती तेवढी उरत असते. बघा समर्थ काय आपल्याला म्हणतायत. आकाश तमोगुणात त्रिगुण
गुणमायेत आणि गुणमाया मूळमायेत विलीन होते. अष्टधा प्रकृती कार्य संपवते, कारण तिला आता कोणतंच निमित्त राहत नाही. सर्व संहार झाला की उरते ती केवळ शुद्ध जाणीव. जगज्योती नाहीशी होते, कारण ईश्वराचा विश्वनिर्मितीचा सत्य संकल्प जाणीव रूप असतो, ती जगज्योती होय. पण ब्रह्मप्रलयाच्या वेळी विश्व स्वस्वरूपी विलीन झाल्यामुळं विश्वनिर्मितीच्या माग असणारा, विश्वाला धारण करणारा सत्य संकल्प ईश्वरात व ईश्वर परब्रह्म स्वरूपात लीन होतो. त्यामुळं उरते ती फक्त शुद्ध जाणीव. श्री दत्तात्रयांनी ज्या 24 तत्वांना गुरु मानले त्यापैकी एक आहे ऊर्णनाभी कोळी. तो स्वतःच्या पोटातून तंतू काढून जाळं विणतो, त्या आधारे खेळ खेळतो व काही वेळानंतर ते जाळं पुन्हा आपल्यामध्ये ओढून घेतो. तसं परमात्मा त्याचा सत्य संकल्प पुरा करण्याच्या हेतूनं ब्रह्मांडाची निर्मिती करत असतो व तो पुरा होताच अवघ्या ब्रह्मांडालाच स्वतःत विलीन करून घेत असतो. असा हा विलक्षण ब्रह्मप्रलय आता एका जीवाच्या दृष्टीनं या चारी प्रलयाहून अधिक महत्त्वाचा असणाऱ्या विवेक प्रलयाविषयी समर्थ काय सांगतात, आपण त्याचं थोडंसं चिंतन करूया. समर्थ म्हणतात की ज्याला जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी विवेक प्रलय अत्यंत जरूर आहे. समर्थांसारख्या संतांना विवेक प्रलयाद्वारे जी भूमिका आपल्या अंतरंगात ठसवायची आहे ती जर आपण दृढ करू शकलो तर दासबोधाचं मर्म आपल्याला समजलं, आपल्याला उमगलं असं म्हणता येईल. त्या दृष्टीनं जीवाचा तसंच ब्रह्माचा निद्रा प्रलय व मृत्यू प्रलय सविस्तर कथन करून समर्थांनी आपली मनोभूमिका पक्की करून घेतली. जीवाच्या दोन्ही प्रलयांना आपण जाणतो, पण ब्रह्माच्या दोन्ही प्रलयांविषयी आपण अजून अनभिज्ञ आहोत. ब्रह्मदेव खरोखरच आहेत का? असलेच तर ते कधी झोपी जातात? त्यांचा देहांत कधी होतो याची आज आपल्याला प्रचिती नाहीये. आत्तापर्यंतच्या सर्व अभ्यासातून अंतर्मुख होऊन केलेल्या आपल्या चिंतनातून असं एखादं सूत्र मांडता येईल का जेणेकरून या सर्व गोष्टींची प्रचिती नसेना का, पण निदान जाणीव तरी आपल्या अंतरंगात होऊ शकेल. शास्त्राच्या परमार्थाच्या अंतःकरणातील प्रवृत्तीच्या किंवा बुद्धीच्या अनुभव कक्षेनुसार सर्वसामान्य असं एक सूत्र सापडतं आणि ते म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी. जे मला लागू आहे तेच ब्रह्मांडालाही लागू आहे. मला निद्रा आहे, मृत्यू आहे, तसंच ब्रह्मांडालाही निद्रा आहे, मृत्यूही आहे. या घटना दोघांच्याही बाबतीत घडणारच आहेत. फरक आहे तो केवळ कालगणनेचा. लक्षात ठेवा, हे सूत्र जर आपल्या अंतःकरणात बिंबलं तर विवेक प्रलयामागची भूमिका कळण्यास आपल्याला वेळ लागणार नाही. आणखीन एक गोष्ट, पिंडी ते ब्रह्मांडी या विधानाला आपण फक्त सकारात्मक दृष्टीनंच बघतो. अमुक माझ्यात आहे तेच ब्रह्मांडातही आहे अशा पद्धतीनं. परंतु निद्रा, मृत्यू अशा नकारात्मक संकल्पनांच्या आधारे आपण ब्रह्मांडाचा प्रलय मनोमन स्वीकारतो
तेव्हा विवेक वैराग्य आपल्या जीवनाचा सहज भाव होतो आणि सांगितल्याप्रमाणे संत आपल्या मनात भीती संदेह निर्माण करू इच्छित नाहीत. प्रलयाच्या घटना शाश्वत असून त्या जीवाच्या आणि शिवाच्या प्रार्थनात लिहिलेल्याच असतात. हे वास्तव स्वीकारण्याची तयारी संत आपल्याकडून करवून घेतात आणि त्याच वेळी या जन्माचं सार्थक व्हावं म्हणून विवेक बळानं अंतरीचाही प्रलय साधून घ्या असा जागर ते सतत करत असतात. समर्थ पुढे म्हणतात, जितुकी काही नामाभिधाने ते प्रकृती चैनी गुणे, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. म्हणजे जितकी काही नामे व रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात. प्रकृती उरली नाही की बोलण्यासारखे काही उरतच नाही. म्हणूनच समर्थ या समासाच्या अंतिम ओवीत असे म्हणतात, प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रळय बोलीजे, पाच ही प्रळय ओजे, तुझ निरोपिले. म्हणजे म्हणून या प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी असतानाच विवेकाने स्वरूप स्थितीचा अनुभव घ्यावा. यालाच विवेक प्रलय असे म्हणतात. याप्रमाणे पाचही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितलेले आहेत. बघा समर्थ म्हणतात, आजूबाजूची प्रकृती आज खरी वाटते. या खऱ्या वाटणाऱ्या दृश्याचा निराश करण्यासाठीच विवेक आवश्यक आहे. ही भासमान सृष्टी खरी नाही म्हणून तिला विवेकानं बाजूला सारणं म्हणजेच विवेक प्रलय हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तो या ठिकाणी आठवतोय. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. या पंक्तीमागील भावार्थ लक्षात घेतला तर विवेक प्रलयाच्या दृष्टीनं आपण आणखीन एक पाऊल पुढं टाकू शकू. प्रलय म्हणजे प्रथम कल्पनेचा लय करणं. सृष्टी संहाराला कल्पना विलास न मानता त्या घटनेचं सत्यत्व मनात दृढ करायला हवं. आयुष्यातील एका क्षणी प्रलयाला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. हे मनाशी एकदा का पक्क झालं की संतबोध म्हणजे कल्पना असं न वाटता त्यांची सत्यता आपल्याला पटू लागते. ते आपल्या चिंतनाचा अविभाज्य घटक बनतात. आपली विचारधाराच मग एकदम पालटून जाते. ब्रह्मदेवांनी त्यांच्या कल्पनाशक्तीनं ही सृष्टी निर्माण केली आहे. त्या मूळ कल्पनेचाच अंत करणं म्हणजेच कल्पांत होय. दृश्य जगताला मी सत्यत्व दिलंय, ते केवळ स्वप्न आहे, कल्पना आहे, त्यात माझं कर्तेपण नाहीच. अशी धारणा घट्ट होऊ लागली की वैराग्य दाखवण्यासाठी भस्म वगैरे लावण्याची काहीच गरज उरत नाही. सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे आपण जीवनात चिक्कूच्या बीसारखं अलिप्त राहायला शिकतो. बाहेरून प्रपंचात असूनही अंतर्यामी सृष्टीचं स्वरूप जाणून राहू लागतो. नवीन वस्त्र जसं आयुष्यभर पुरणारं नसतं, त्याचं ठराविक आयुर्मान ठरलेलं असतं, तसं या विश्वाचं त्यातील प्रत्येक घटकाचं आयुर्मान ठरलेलं असतं. सृष्टीला त्यातील हरेक वस्तूला मी मनानं शाश्वत मानलंय म्हणून त्याचा विरह आपण सहन करू शकत नाही. एखादी वस्तू मिळाली की आनंद आणि नाही मिळाली की दुःख, असं हे
हवे नकोपणाचं जीणं त्यागून आंतरीचं समाधान कायम राखणं म्हणजे ही विवेक प्रलय होय. आत्मानात्म विवेकच सृष्टीचं त्यातील घटकांचं खरं मूल्य आपल्याला समजावून देतो. ते नित्य घडू लागलं की विवेक प्रलयाच्या दिशेनं आपण अजून एक पाऊल पुढं सरकतो. तेव्हा आपल्याला या देहाच्या योगे निद्रा प्रलय करणारा कोण आहे हे लक्षात येऊ लागतं. छान झोप लागली किंवा झोपच नीट झाली नाही असं आपण बऱ्याचदा म्हणतो. याचा अर्थ झोपेचा आनंद घेणारा कोणीतरी आज जागा होताच हे ध्यानात ठेवा. जेव्हा देह पडतो तेव्हा प्राणवायूबरोबर आपलं मन, सूक्ष्म संस्कार, वासना आदी बाहेर पडतात. म्हणजेच त्या प्राणशक्तीच्या सूक्ष्म देहाच्या आधारे कुणीतरी जिवंत असतं. देह पडतो पण मी राहतो. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाची निद्रा असो किंवा ब्रह्मांडाचा प्रलय असो, जगज्योतिरूपी मी शिल्लकच राहतो. हाच तो सूक्ष्म अहम होय जो जीवाला निद्रेत आणि मृत्यू पश्चात देखील व्यापून असतो. तोच अहम कल्पांतासमयीही हजर असतो. विवेक प्रलयात सर्वात महत्त्वाची जर कुठली भूमिका असेल तर ती या अहंतेच्या विसर्जनाची. जगज्योती हा परमेश्वराच्या सत्य संकल्पाचा आधार होय. त्याची इच्छा तो कल्पनेद्वारे प्रगट करतो आणि लुप्तही करतो. मात्र त्या सत्य संकल्पाला मी माझा म्हणून बसलो आहे हा भ्रम लयाला जाण्यासाठी विवेक प्रलय येणं खूप महत्त्वाचं, अगत्याचं आहे. विवेक प्रलय म्हणजे संसार प्रपंच त्यागणं नक्कीच नव्हे. संतही तसा उपदेश कधीही करत नाहीत. संतांनी त्यांच्या घरादारावर पाणी सोडल्याच्या घटना आपल्याला बोध मिळावा या हेतूनं त्यांनीच रचलेल्या लीला असतात. विवेक प्रलयाच्या त्या काही झलका असतात. मात्र आपण तसं करू नये. किंबहुना तसं करणं व्यवहाराला सुसंगत ठरणार नाही. शिवाय संतांना देखील ते आवडणार नाही. कारण विवेक प्रलय साधण्यासाठी मनाची फार तयारी असणं गरजेचं असतं. संतांची तशी तयारी असते. सामान्यांचे ते काम नव्हे. आपण एखाद्या चित्रपटामध्ये किंवा टीव्हीवर ॲक्शन सीन्स म्हणजे साहसी दृश्य बघताना एक खाली टीप दाखवली जाते, एक पट्टी दाखवली जाते. त्यात लिहिलेलं असतं की अशी साहसी दृश्य करण्याचा प्रयत्न करू नये. हे दृश्य ट्रेंड असणाऱ्यांच्या, पटाईत असणाऱ्यांच्या देखरेखीखाली चित्रित केलेलं आहे. संतांच्या जीवनपटाकडे पाहताना अशीच टीप, अशीच पाटी आपण मनात धरून असावी. सारांश म्हणजे आपल्यातील अहम संपूर्णपणे विसर्जित होऊन विवेक प्रलय साधला जातोय का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. अन्यथा बाह्यांगानं सारं काही केलं पण पंचप्रलय या समासातून जे साधायचंय तेच जर आपल्या झोळीत नाही पडलं तर सगळं व्यर्थच म्हणावं लागेल. आपल्या प्रपंचात, ऐश्वर्यात जनक राजासारखं विदेहीपणानं जगून विवेक प्रलय आपण जीवनात आणू शकतो. त्यासाठी अनंत दुःख आपल्या वाटेत उभी करणाऱ्या, पुनश्च देह धारण करायला भाग पाडणाऱ्या या सूक्ष्म अहंतेला विवेकाच्या मदतीनं तिलांजली मात्र द्यायला हवी. पण ते घडावं कसं
हनुमान चालीसामध्ये यावर उत्तर आहे. राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. म्हणजे हनुमान स्वारींनी हृदयाशी धरलेलं राम रसायनच आपल्या अहंतेला वितळवू शकतं. जो राम नामाच्या रसायनात अखंड आणि आकंठ बुडून राहतो त्याचा अहंकार पार विरघळून जातो. विवेकाच्या आधारे आपण कल्पनेच्या कितीही उंच भराऱ्या घेतल्या तरी शेवटी त्या कल्पनाच ठरतात. त्या अहमचं विसर्जन नाही होऊ देत, कारण कल्पना अहमच्या धावपट्टीवरूनच उड्डाण करत असतात. त्यामुळं अहंतेचा लोप होण्यासाठी संत भगवंत नामाचा टोप आपल्या शिरी ठेवतात, आपल्या डोक्यावर ठेवतात. शिवलिंगावर जसा अखंड जलाभिषेक होत असतो तसं या अहमवर अखंड नामाभिषेक होत राहिला तर तो हळूहळू लयास जातो. नामातून उत्पन्न होणाऱ्या प्रेमात अहंभाव विरघळून जातो. नामाच्या पुरात तो वाहून जातो. मीचा अंत झाला की मग पिंड प्रलय काय किंवा ब्रह्म प्रलय काय, दोन्ही जेव्हा घडेल तेव्हा घडेल. जीव मात्र आत्मानंदात दंग होऊन जातो. प्रपंचाच्या चढ उतारात त्याची दमछाक न होता तो शांत असतो. असा हा विवेक प्रलय साधणं प्रत्येकाला शक्य आहे नव्हे, तो त्याचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. शिवाय सद्गुरूही आपले पाठीराखे आहेत. त्यांनी नामासारखं बहुमोल साधन आपल्या मुखाशी आणून दिले. ते नाम आपण निष्ठेनं घ्यावं. प्रयत्नपूर्वक कर्तव्य पार पाडत असताना फलाशा सद्गुरूंकडे सोपवावी. ते ठेवतील तसं आनंदात राहून विवेकानं आपल्या अहमचा खून करून टाकावा. हाच तो विवेक प्रलय होय, हे लक्षात ठेवा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.